आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ मठ आहे भांडुपातील साई हिल परिसरात हा स्वामी समर्थ मठ आहे आणि स्वामींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी आलेले आहेत। लांबच्या लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपल्या गुरुच्या दर्शनासाठी हे भाविक इथे जमलेले आहेत आणि आज नेमकं स्वामी समर्थ मठात कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय सेवा या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तर आपण माहिती घेणार आहोत। आज मठात अनेक भाविक आलेले आहेत, सेवेकरी आहेत। आज कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं? स्वामी समर्थ भक्ती सेवा संस्था गेली 23 वर्ष अविरत आज स्वामी समर्थ मठ आहे। आमचे संस्थापक नरेश दादा बारे यांचं नाव घेतल्याशिवाय हा मठ पूर्ण झालेला नाही आणि मठामध्ये ज्या सेवा आहेत त्या सेवा अविरत चालू आहेत। अखंड हरिनाम सप्ताह आज आमच्या स्वामी समर्थ जयंतीच्या निमित्ताने जवळजवळ 8 दिवस चालू असतो। आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आज गुरुला भेटायला सगळे भाविक इथे आलेले आहेत आणि हे भाविक आपल्या श्रद्धेच्या निमित्ताने इथे आलेले आहेत आणि इथे श्रद्धा अशी अविरत चालू आहे की इथे महिला मंडळ आहेत, परत जे सेवेकरी आहेत ते कोणालाही न दुखवता आपल्याला स्वामींचा दर्शन घेत आहेत आणि दर्शनाला एवढं पवित्र प्राप्त झालं की साहिल विभागामध्ये 365 दिवस स्वामींचा गजर चालू असतो। जर आपण बघितलं तर इकडे महाप्रसादाचं देखील वाटप होत आहे। महिला मंडळ असेल ते या ठिकाणी करत आहेत। ताई, या ठिकाणी तुम्ही पुरणपोळी म्हणून हा प्रसाद वाटप करता आहात। साधारणतः कधीपासून तुम्ही हे बनवायला सुरुवात करता आणि किती साधारणतः हे सर्व चालतं? हे सगळं आम्ही आमच्या घरातून पण बनवून आणतो आणि भाविक आणतात। इथे बनवले गेले नाही यावेळेस, कारण तेवढा वेळ नव्हता, पण बाकी सगळं भाविक आणतात। आम्ही सेवेकरी घरातून बनवून आणतो आणि इथे पुरणपोळ्या सकाळी 8 वाजल्यापासून महाप्रसाद चालू आहे। खिचडी साधारणतः किती पोळ्या वाटप होत असतील? साधारणतः आतापर्यंत तरी 2-3 हजार पर्यंत झाल्या पोळ्या वाटून। याच्या पुढेही होतील, म्हणजे जवळ 10,000 पर्यंत तरी पोळ्या होतील वाटून। आणि अजून पुरणपोळी बरोबर अजून काय आहे? म्हणजे पुरणपोळीवर खिचडी भाताचा प्रसाद आहे, लाडू आहे, मैसूर आहे। जो प्रसाद भाविक घेऊन येतील तो सगळा प्रसाद इथे वाटला जातो। तर आपण बघितलं की स्वामी समर्थ मठात स्वामीमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। भक्तगण जे आहेत, सेवेकरी आहेत, ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी रांगेत उभे आहेत आणि तसंच संध्याकाळी देखील तारक मंत्र असेल किंवा भजन संध्या असेल या विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने एकावर भार न टाकता सर्व सेवेकरांनी मिळून या ठिकाणी पुरणपोळी असेल, भात असेल किंवा लाडू असतील हे आपल्या घरातून बनवून या ठिकाणी आणलेला आहे आणि हा जो संपूर्ण महाप्रसाद आहे तो भक्तगणांना या ठिकाणी वाटला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतापसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।